नगरचं राजकारण आणि त्यामागचं अर्थकारण राज्यात फेमस आहे. निवडणूक आयोगाच्या खर्चाची मर्यादा कागदोपत्री ओलांडली जात नसली तरी अमर्याद खर्च मात्र नक्की केला जातो. नगर जिल्ह्यात लोकसभा, विधानसभा, कारखाने, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या एवढंच कशाला अगदी ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही त्वेषानं लढवल्या जातात. परंतु नगरच्या विधान परिषदेचा इतिहास काही कमी नाही. रिसोर्टे पॉलिटिक्स, आउट ऑफ पार्टीज पॉलिटिक्स, गिफ्ट पॉलिटिक्स हे सगळं MLC अर्थात विधान परिषद निवडणुकात चालतं. ज्यांना लोकसभा किंवा विधानसभेला थांबवलं जातं त्यांचं विधान परिषदेत पुनर्वसन केलं जातं. मग ते पुनर्वसन कोणत्याही थराला जाऊन केल्याचाही इतिहास आहे. अगदी महिनाभरापूर्वी झालेल्या MLCच्या निवडणुकीत तर प्राजक्त तनपुरेंची बिनविरोध निवड झाली होती. MLCच्या अशाच गाजलेल्या 2009च्या निवडणुकीचा किस्सा आज आपण पाहणार आहोत. या निवडणुकीत पक्षादेश धुडकावून पडद्यामागून चाली खेळून माजी आमदार जयंत ससाणेंचा पराभव करण्यात आला होता. अरुण काका जगतापांनी अपक्ष निवडणूक लढवून प्रत्यक्ष कुणाचीही साथ नसताना आमदार होण्याचा मान मिळवला होता. नेमकं काय झालं होतं या निवडणुकीत? चला सविस्तर पाहूया. नमस्कार, आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस. लोकसभा किंवा विधानसभेला जेवढं आर्थिक नियोजन लागत नाही तेवढं विधान परिषदेच्या निवडणुकीला लागतं. शिवाय इथं पक्षाला पाहून नाही तर नेत्यांचं अंतर्गत संबंधावर मतदान होतं. आता हे आम्ही नाही तर निवडणुकींचा इतिहास सांगतो. विधान परिषद निवडणुकांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे कुणाचा गेम वाजवायचा हे अगोदरच ठरलेलं असतं. 1985 मध्ये झालेल्या पहिल्याच MLC निवडणुकीत अपक्ष शंकरराव कोल्हे विरुद्ध काँग्रेसच्या जय टेकावडे यांच्यात लढत झाली. या लढतीत टेकावडे यांनी अवघ्या एका मतानं बाजी मारली. ही निवडणूक जिल्ह्यातच नाही तर थेट राज्यात गाजली. त्यानंतर 1991च्या निवडणुकीतही काँग्रेसनं पुन्हा विद्यमान आमदार जय टेकावडे यांनाच संधी दिली. त्यांच्या विरुद्ध काँग्रेसचेच बंडखोर मधुकर देशमुख होते. या लढतीतही टेकावडेंचा विजय झाला. 1996 मध्ये काँग्रेसने उमेदवार बदलला. टेकावडे यांच्याऐवजी नेवाशाचे दिग्गज नेते यशवंतराव गडाखांना तिकीट दिलं. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे डॉक्टर भारत ढोकणे उभे होते. या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे यशवंत गडाख विजयी झाले. पुढे 2003 मध्ये काँग्रेसने दुसऱ्यांदा यशवंतराव गडाखांना संधी दिली. आता त्यांच्या विरोधात अपक्ष म्हणून राहत्याच्या नगराध्यक्षा ममता पिपाडा उभ्या होत्या. परंतु या निवडणुकीतही यशवंतराव गडाख विजयी झाले. 2009ची निवडणूक या सगळ्या निवडणुकांपेक्षा जरा वेगळी ठरली. कारण होतं अंडरकरंट पॉलिटिक्स आणि आउट ऑफ द पार्टीज पॉलिटिक्स. या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीची राज्य पातळीवर आघाडी होती. परंतु नगरची जागा काँग्रेसच्या वाट्याला गेली. जिल्हा काँग्रेसमध्ये अर्थातच थोरात विखे गटाची चलती होती. या दोन्ही गटात सुप्त संघर्ष असल्यानं तिकीट द्यायचं कुणाला हा प्रश्न होता. कारण कागदोपत्री काँग्रेसचं संख्याबळ जास्त होतं. यावेळी जिल्ह्यात 356 मतदार होते. नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदारांचा विचार केला तर थोरात विखे यांच्या गटाची बेरीज जास्त होती. यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये समन्वय झाला तर MLC वर काँग्रेसचाच आमदार होणार होता. या दोन्ही गटांना सकारात्मक राहील अशा उमेदवाराचा शोध राज्य पातळीवर सुरू झाला. विखे थोरात हे एकाच पक्षात असले तरी स्थानिक पातळीवर त्यांच्यात अंतर्गत संघर्ष होता. त्यामुळे फक्त एका गटाला पूरक उमेदवार दिला तर दुसरा गट विरोधात काम करण्याची शक्यता जास्त होत्या. या परिस्थितीतून सुवर्ण मध्य काढण्याचा प्रयत्न काँग्रेसनं केला. काँग्रेसने श्रीरामपूरचे माजी आमदार व शिर्डी संस्थानचे अध्यक्ष जयंत ससाणेंना तिकीट दिलं. ही निवडणूक डिसेंबर 2009ला होणार होती. त्यापूर्वी 2 महिने आधी म्हणजेच ऑक्टोबर 2009ला विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. 2009च्या शिर्डी विधानसभा निवडणुकीत राधाकृष्ण विखेंना युतीच्या डॉक्टर राजेंद्र पिपाडांनी टफ फाईट दिली होती. मतमोजणीत पहिल्या 13 फेऱ्यांमध्ये पिपाडा आघाडीवर राहिले होते. परंतु विखेंनी जागा दाखवली आणि फक्त 13,309 मतांनी विजय मिळवला. विजयाचा हा फरक अर्थातच अतिशय कमी होता. निकालाची आकडेमोड समोर आल्यावर थोरात ससाणेंचं वजन असणाऱ्या शिर्डी मतदारसंघातील काही भागात आपल्याला कमी मतं मिळाल्याची चर्चा विखे समर्थकांत होती. त्यामुळे ससाणेंना पक्षानं तिकीट दिलं असलं तरी पडद्यामागून विखे गट शांत राहिल्याचं बोललं गेलं. शिवाय या निवडणुकीतही डॉक्टर पिपाडा यांनी शिवसेनेकडून उमेदवारी मिळवली.
काँग्रेसकडून ससाने व शिवसेनेकडून पिपाडा ही फाईट सुरू झाल्यावर अचानक नवा ट्विस्ट आला. नगर शहरातील राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अरुण काका जगताप यांनी बंडखोरी करत या निवडणुकीत अपक्ष अर्ज भरला. जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद होतीच. शेवगावला चंद्रशेखर घुले, श्रीगोंद्यात बबनराव पाचपुते, अकोल्यात मधुकरराव पिचड, नेवाशात शंकरराव गडाख असे आमदार विखे थोरातांपासून जरा अंतर ठेवून होते. शिवाय शिवसेना भाजप युतीनं पिपाडांना उमेदवारी दिली. शिवसेनेकडे नगरचे आमदार अनिल राठोड, पारनेरचे आमदार विजयराव आवटी, कोपरगावचे आमदार अशोकराव काळे असं संख्याबळ होतं. राहुरीत भाजपाचे शिवाजीराव कर्डिले आमदार होते. या सगळ्या परिस्थितीत अंडर करंट तयार करून आउट ऑफ पार्टी निवडणूक लढण्याची योजना जगतापांनी आखली. त्याला राष्ट्रवादी व युतीच्या काही आमदारांनी आतून मदत केल्याच्याही चर्चा रंगल्या. अर्ज माघारीच्या दिवशी जगतापांनी बंडखोरी करू नये व उमेदवारी मागे घ्यावी म्हणून ससानेंकडून जोरदार प्रयत्न केले गेले. या प्रयत्नांतून शेवटच्या अर्ध्या तासात नाट्यमय घडामोडी घडल्या. अर्ज माघारीसाठी म्हणून जगताप जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आले तेव्हा ससानेंच्या चेहऱ्यावर हसू फुललं. चारचाकी गाडीतून आलेल्या जगतापांनी काही मिनिटांसाठी गाडीचा दरवाजा उघडला, कुणाशी तरी फोनवर चर्चा केली व पुन्हा गाडीत जाऊन बसले. ते माघारी निघून गेले. उमेदवारी मागे घेण्याची हात जोडून विनंती करणारे ससाने निराश झाले. जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यावर जगतापांनी फोनवर कुणाकुणाशी चर्चा केली हे कोडेच राहिले. कदाचित फोनवर काही नेत्यांनी शब्द दिल्यानंतर विजयाची आकडेमोड करून जगताप माघारी गेले असावेत अशा चर्चाही झाल्या. झालंही तसंच. ठरलेल्या दिवशी मतदान झालं. 356 पैकी 346 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 10 मतदार अनुपस्थित राहिले. विजयासाठी 174 मतांचा कोटा आवश्यक होता. मतमोजणी झाल्यावर जगतापांनी डाव साधला होता. त्यांना पहिल्याच फेरीत तब्बल 186 मतं मिळाली. विरोधात जयंत ससानेंना फक्त 148 मतांवर समाधान मानावं लागलं. जगतापांनी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराचा तब्बल 38 मतांनी पराभव केला होता. शिवसेनेच्या डॉक्टर राजेंद्र पिपाडांचाही ठरवून गेम केला गेला होता. युतीचे अधिकृत उमेदवार असूनही त्यांना फक्त 12 मतं पडली होती. मतदानानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शिवसेनेची मतं जगतापांनी वळवल्याचं स्पष्ट झालं. पडद्यामागून बऱ्याच घडामोडी घडलेल्या दिसल्या. अपक्ष असूनही जगतापांनी बाजी मारली होती. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात जगतापांसोबत फोनवर नेमकं कोण कोण बोललं याचे अंदाज बांधले गेले. गडाख, घुले, पिचड यांनी कुणाला मदत केली याच्या चर्चा झाल्या. शिवसेना व भाजपनं पडद्यामागे काय केलं याची आकडेमोड केली गेली. पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. दिमाखदार विजय मिळवत आमदार अरुण काका जगताप विधान परिषदेवर गेले होते. अरुण काकांनी पुढे 2015 ची निवडणूकही अशीच दिमाखात जिंकली. सलग 12 वर्षे त्यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करून आपल्या ओळखीच्या ग्रुपवर शेअर करायलाही विसरू नका. आमचं यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनललाही आवर्जून फॉलो करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत नमस्कार.